तसं घडणं आम्ही स्टार्ट करतो. ते रामगिरी हॉटेल तिथे इथे सकाळी साधारणतः 5-5:30 वाजता एक LPG गॅसचा हिंदुस्थान पेट्रोलियमचा टँकर त्या डिवायडरवर चढल्यामुळे वॉल होता त्याचा खालून डॅमेज झालेला आहे. आणि साधारणतः जो LPG गॅस आहे त्या टँकरमध्ये त्याला अजूनही त्याला कंप्लीट लीक व्हायला एक 5-5.5 तास लागणार आहे. आणि फायर सेफ्टीचे आमचे अधिकारी सगळे इथे उपस्थित आहेत. आणि फायर सेफ्टीचे जवान आपण बघत असाल माझ्या तिथे त्याला कंट्रोल करण्याचे काम चालू आहे. पण तरी पण अजून पण 5-5.5 तास लागणार आहेत. तर या जवळपास 500 मीटर एरिया रामगिरी हॉटेलमधल्या सर्व लोकांनी कृपया तुम्ही आपले गॅस सिलेंडर किंवा इतर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट ज्यांनी पार्किंगसाठी चालू ठेवू नये कृपया सर्वांना नम्र विनंती. आणि इलेक्ट्रिसिटी लाईन आम्ही तात्पुरती तेवढा काळ आम्ही बंद केलेली आहे. रेस्क्यू टीम मागवण्यात आलेली आहे जे की तात्काळ गॅस सिलेंडरमधला गॅस आपण त्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट करू शकतो असे प्रयत्न आमचे चालू आहेत. तोपर्यंत कृपया तुम्ही 500 मीटर एरियामध्ये रामगिरी हॉटेलचा कृपया तुम्ही इलेक्ट्रिक आणि गॅस सिलेंडर वगैरे चालू करू ही नम्र विनंती. धन्यवाद. हा तो 18 मिनिटांनी कॉल आला होता आणि आमच्या तिन्ही गाड्या बोलवल्या मी. त्यावेळेस तो टँकरचा ड्रायव्हर पण होता, त्याला काढलं बाहेर, रेस्क्यू केलं. आणि गॅस मोठा वाहत असल्यामुळे रोड पूर्ण वाहत होता. रोड पूर्ण ब्लॉक करण्यासाठी पोलीस कंट्रोल रूम MSCBला कॉल केले, आदरणीय कमिशनर श्रीकांत साहेबाला कॉल केला आणि MSCBच्या लाईटला आणि ह्या कंट्रोल करून पूर्ण कूलिंग चालू केलं. गॅस हा हवेपेक्षा जड आहे, 1.8 टाइम्स जड आहे हवेपेक्षा. त्यामुळे तो ग्राउंडलाच पसरणार आहे. आग जर लागली तर ती ग्राउंडला पण आग लागणार आहे त्या चौकोनात. त्यामुळे हा एरिया जवळून वाहत होती पूर्ण. विमानतळाकडे जाणारी सकाळच्या फ्लाईटसाठी लोक पळत होती, पण तो रोड ब्लॉक केल्यामुळे मग जरा बाहेरून वादावादी झाली आणि त्या लोकांना बंद करून कूलिंग चालू आहे. सर आता किती रिस्क आहे? रिस्क भरपूर आहे. जोपर्यंत गॅस बाहेर निघेल 17.5 टनचा टँकर आहे तो, आणि तो अजून 5.5 तास ड्रेन व्हायला लागणार आहे पूर्ण LPG गॅस. तो लिक्विड आहे अंडर प्रेशर. तो बाहेर निघताना गॅस होतो आणि तो बाहेर निघताना परत त्या लिक्विड झाल्यामुळे तो बाहेर आलं लिक्विड त्यामुळे थोडं होतं आणि कमीत कमी थोडा होतं म्हणून तो आग जास्त पसरू शकत नाही. तर लिक्विड जर सगळं बाहेर आलं असतं तर आपोआप रस्त्याने नालीनं व्हायला असतं आणि ते व्यापार व्हायला त्यावेळेस आगीचं प्रमाण जास्त रिस्क झाले असतं. त्यामुळे सुद्धा थोडंसं कमी आहे, पण आपण कूलिंगच त्यासाठी चालू ठेवतो. जोपर्यंत ड्रेन होणार नाही तोपर्यंत रोड ब्लॉक राहील. आणि जनतेला सुद्धा विनंती की आसपासच्या जनतेने ज्या 500 मीटरच्या एरियामधून पूर्णतः सहकार्य करावं त्यांनी आणि आपले गॅस सिलेंडर किंवा लाईट चालू करू नयेत आणि तिथं स्पार्क करू नये ही जनतेची विनंती आहे. तर नाव काय आपलं? शिवाजी झंझर. जसं एक शेजारी दुसऱ्याच्या मदतीला धावून जातो तसं आम्ही पण ही इंडस्ट्री आमच्या बाजूला असल्यामुळे आम्ही सगळे ॲज अ HR, आमचे सेफ्टी ऑफिसर्स, तिन्ही प्लांटचे सेफ्टी ऑफिसर्स, आम्ही सगळे लोक त्यांच्या मदतीसाठी इथं आलेलो आहोत. आणि आमच्याकडनं जी काय मदत त्यांना पाहिजे आहे ती सगळं सपोर्ट आम्ही त्यांना करतो आहे. साधारणतः किती तास हे काम चालेल? 5 ते 6 तास कमीत कमी हा चालेल. तर आम्ही पूर्ण त्यांना फुल सपोर्ट करणार आहे. आमच्या साईडने इंडस्ट्री साईडने आम्ही पूर्ण सपोर्ट करणार आहे. आणि आमची टॉप मॅनेजमेंटने पण आम्हाला सांगितलं आहे की तुमच्याकडनं जे काय सपोर्ट पाहिजे त्यांना त्या 100% त्यांना सपोर्ट करा. या ठिकाणी आणखी मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून आपण या परिसरामध्ये काही जनजागृती केली का? हो, आम्ही आजूबाजूचे सगळे जे रेसिडेन्शियल एरिया आहे त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलेलं आहे, कम्युनिकेशन केलेलं आहे आणि त्यांना सांगितलं आहे की आजूबाजूला काडीपेटी वगैरे किंवा तुम्ही जे काही फ्लेमेबल आयटम्स आहेत ते प्लीज तुम्ही यूज कोणी करू नका म्हणून. कमीत कमी पुढचे 6 तास तक मिनिमम. काय ना सर आपलं? अनिल मेघनाथ पवार. कोणीही मोबाईल चालू करणार नाही. मोबाईलच्या रेडिएशनमुळे स्फोट होऊ शकतो. त्याकरता कोणी मोबाईल चालू करणार नाही. आणि 500 मीटरच्या परिसरात कोणी स्फोटक पदार्थ, गॅस, इलेक्ट्रिक कोणीही चालू करणार नाही. तसेच त्या 500 मीटरच्या जवळ कोणी थांबणार नाही. जनतेला विनंती करण्यात येते की 500 मीटरच्या जवळ कोणी थांबणार नाही. बंद करून घ्यावेत आणि इथं उजव्या बाजूला थांबलेल्या लोकांनी आपापले मोबाईल फोन बंद करून घ्यावे. आपल्याला वारंवार सूचना देण्यात येत आहे. कोणीही टँकर चालक आपले मोबाईल घेऊन जाणार नाहीत सोबत. मोबाईल बंद करतील. टँकर चालकांना परत एकदा सूचना आहे, मोबाईल फोन घेऊन जाऊ नका. आपल्या त्यांना सूचित करण्यात येते की
आपापले मोबाईल फोन बंद करतील आणि ह्या पोलिसांनी जी क्रॉसलाईन लावली त्याच्या पलीकडे कुणी जाणार नाही आणि बंद करतील. सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे. निर्माण होऊ शकतो, आपल्या जीवितात धोका निर्माण होऊ शकतो. सगळ्यांनी हा परिसर त्वरित रिकामा करायचा आहे. नागरिकांना नम्र निवेदन करण्यात येते की या परिसरामध्ये ज्वलनशील गॅस लिकेज झाल्यामुळं आपल्या जीवितात धोका निर्माण होऊ शकतो. आपण त्वरित 1 किलोमीटरपर्यंतचा परिसर रिकामा करायचा आहे. यांत्री भागातील नागरिकांना विनंती आहे की ताबडतोब आपल्या घरातील गॅस असतील, वेगळे असतील, मोबाईल असतील ताबडतोब बंद करावे व आपण सुरक्षित अंतर 1 किलोमीटर सुरक्षित अंतरावर जाऊन थांबावे.